आमचं इथे एकदम थंडगार सरबत आलेलं आहे. पाणी लागले माझ्या विहिरीला. डिलिशियस स्वीट उकडीचे मोदक. नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग आहे खास, कारण हा आहे शेवटचा वीकेंड राईट ह्या वर्षाचा. आणि आम्ही सगळे चाललो आहे कुठे? आणि शेवटचा वीकेंड 31 डिसेंबर. खूप जास्त गर्दी असणार काशीला, त्यामुळे आम्ही निघलो आहे सकाळी लवकर. अरे आपण विसरलो अजून आजचा खास राईट. आज आहे आमच्या डॉक्टर मॅडमचा वाढदिवस. आज आम्ही कुठे कुठे फिरणार आहोत. आज आपण जाणार आहोत सगळ्यात पहिले आमच्यासोबत अजून 2 मेंबर पण आहेत, मिलिंद आणि राणी, ज्यांना आम्ही पिकअप करणार आहेत निगडीवरून. तर चला करूया सुरुवात. छोटीशी डिमांड आहे की आपण चहा पिला पाहिजे. आणि इथे पुढे गेला ना एवढे अमृत. ठीक आहे चालेल. आम्हाला सकाळी 6ला निघायचं होतं आणि आत्ता वाजले 7:30 आणि अजून आपण पुण्यातच आहे. GPS नुसार दाखवते की आपल्याला रेवदंडा फोर्टला जायला 10:30 वाजता. महाराष्ट्रातलं स्वर्ग म्हणजे कोकण. आणि कोकणला जाताना तुमचा खरा प्रवास सुरू होतो जेव्हा तुम्ही कोकणाच्या
जी झोप घेते ना यार, ते बघून मला पण झोपा वाटतंय. छकुली, सक्षम, साक्षी सगळे झोपले. मस्त. बघ ना आता एकदम नारळाचे झाड वगैरे चाललं, असं फील येतं आपल्याला की आता आपण चाललोय कोकणात. हा? तर आम्हाला जी भीती होती की आम्हाला ट्रॅफिक लागेल की नाही, ऍक्च्युली चांगलं झालं की ट्रॅफिक आम्हाला अजिबात लागलं नाही कुठेच. म्हणजे कुठेच 1 मिनिट पण ट्रॅफिक नाही लागलं. पूर्ण रस्ता खाली आहे. आणि आता आम्ही एक ½ एन आवर मध्ये पेनला पोहोचू. आणि पेनला जाऊन आपण काय करणार पूजा? पेनला जाऊन आपण ब्रेकफास्ट करणार आहे पहिले. ब्रेकफास्ट करूया मस्त. भूक लागली आता सगळ्यांनाच. हा यार भूक लागली. काहीतरी मस्त झणझणीत मिसळ किंवा पोहे झाले पाहिजे. हा दाजी, कसं आहे मग दाजी आतापर्यंतचा एक्सपिरियन्स? आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स चांगला आहे. ट्रॅफिक वगैरे काय लागलं नाही आम्हाला 1-1.5 तासात पोहोचलो आम्ही. अच्छा. आणि आता जस्ट चीज उत्तप्पा वगैरे आलाय. थँक्यू दाजी. आणि तुम्ही आनंद बघा हर्षलच्या चेहऱ्यावरती. हर्षल कसा आहे नाश्ता? भारी एकदम क्वालिटी एकदम क्वालिटी क्वालिटी. हॅलो सक्षम, साक्षी बोर होतंय का? नाही. तर आता आपण कुठे जाणार आहे माहिती का? रेवदंडा फोर्टला. बिग फोर्ट. तर आम्ही आता 1-2 मिनिटात पोहोचणार आहेत रेवदंडा फोर्टला. तुझ्या रस्ता बघा, टर्न वगैरे बघ. इथून राईट टर्न आहे. इथून राईट टर्न आहे आपल्याला. रस्ता एकदम छोटा आहे यार, इथे पार्किंग करता येईल का नाही? तर इथे आमच्या डॉक्टर मॅडमची मस्तपैकी प्रॅक्टिस होतीये पार्किंगची. ही प्रायव्हेट पार्किंग आहे. आर इकडे लावली गाडी आहे. तर आम्ही पोहोचलोय रेवदंडा फोर्टला. पण फोर्ट अजून वरती, आम्ही खालीच. कॅप नाही घातली बहिणीने, पण ज्या व्हिडिओ काढतोय तिने नक्की कॅप घातलेली दाखवतो. म्हणजे मला माहिती आहे की 2 कार्यकर्ते खूप जास्त उत्सुक आहे आपले अमेरिकाहून जाण्यासाठी की कशी चालू आहे आपली ट्रिप. मी त्या 2 कार्यकर्त्यांसाठी ना त्यांचं दोघांची पासपोर्ट साईज फोटो स्वतः ठेवलेली. हो. अच्छा. दाजी काही त्रास वगैरे तुम्हाला आतापर्यंत? अजून काहीच त्रास नाही झालेला. अच्छा. पण त्रास होईल असं काही नियोजन केलंय का तुम्ही? त्रास आता रात्रीच होईल. तर आम्ही आज कंदील रिसॉर्टला स्टे करणार आहे आणि तिथे आम्ही स्पर्धा भरवलेली आहे. अच्छा ठीक आहे. आतापर्यंत ट्रिपला आम्हाला खूप मज्जा आली. मस्त चालली आमची ट्रिप. आता अजून मज्जा तर येणार आहे. आताची स्टार्टिंग आहे. तशी स्टार्टिंग आहे राईट. गुड. राणी काही त्रास वगैरे तुला काय? मला नाही त्रास होत. आणि ब्रेकफास्ट कसा होता आपला? एकदम फूड मला तर आवडला. आवडला? तुला नाही आवडला ती गोष्ट वेगळी आहे. मला आम्हाला आवडलं. मी ब्रेकफास्ट जास्त करत नाही. लिमिटेड असतं. ठीक आहे. आणि बर्थडे गर्ल, डॉक्टर मॅडम बर्थडे गर्ल. आम्ही सकाळपासून प्रवासच करतोय. आता कुठे येऊन म्हणजे एका ठिकाणी थांबलोय. एका ठिकाणी पाठीमागे दिसतंय ठिकाणचं नाव. नाही, रेवदंडा फोर्टला पहिला स्पॉट आहे आमच्या ट्रिप मधला. तर बघूया कसा आहे तो. चलो. खूप जास्त एक्साइटेड आहे बघण्यासाठी फोर्ट आम्ही. आणि साक्षी बघ किती भारी बसली इथे. ए साक्षी, आपण कुठे आलो? रेवदंडा फोर्ट. येस.
तर छकुली आम्हाला ट्रिप बद्दल नाही जाणून घ्यायचं, आम्हाला तुझ्या खुर्चीवर बसली त्या खुर्चीबद्दल जाणून घ्यायचंय. नाही. कुठून आणली? मला असं वाटलं की मी याच्यावर बसून थोडं चिल करेल, पण हे फिरवण्यातच खूप कष्ट लागतं. रेवदंडा किल्ला आहे आणि हा किल्ला मिळवायला पोर्तुगीजांच्या तावडीतून 1.5 वर्षाचा कालावधी लागलाय. 1740 मध्ये हा किल्ला भेटला. क्या बात. त्याच्यानंतर आपल्या मावळ्यांनी तो किल्ला मिळवला हा. त्याच्या 1740 मध्ये. त्याच्यानंतर 1806 मध्ये तो ईस्ट इंडिया कंपनीला दिला. बघू शकता तुम्ही त्या किल्ला कसा आहे. किल्ल्याची थोडी तर पडझड आता आपण झाली आहे. पाहिला फोर्ट आतमधून, आता तोच फोर्टचा व्ह्यू आपण बाहेरून बघणार आहोत. तर आता तुम्ही फक्त 20% फोर्ट पाहिलाय. जी ब्युटी आहे फोर्टची ती तुम्हाला बाहेरूनच बघायला मिळेल. चला. आम्हाला जो फोर्ट बाहेरून बघायचा होता तो शक्य नाही झाला, कारण दाजी खूप जास्त पाणी आलेलं आहे तिथे. आय थिंक भरती झाले असल्यामुळे पाणी भरती आहे आता. हा भरती आहे भरती पाणी खूप समुद्रामध्ये. पुढे आलेलं आहे, त्यामुळे हा. आपल्याला खाली उतरता नाही येणार. म्हणजे तुम्ही ना असं पर्यटक म्हणून बऱ्याचशा पर्यटन स्थळी फिरतात, राईट? तुम्ही जातात, एखादी गोष्ट बघतात आणि परत कदाचित तुमची तिथे जायची इच्छा होत नाही बऱ्याचशा ठिकाणी. पण महाराष्ट्रातलं स्वर्ग म्हणजे कोकण ही एकमेव अशी ठिकाण आहे किंवा पर्यटन स्थळ आहे जिथे तुम्ही 1 नाही 2 नाही नेहमी नेहमी येऊ शकतात. काय दाजी, बरोबर की नाही? ॲब्सोल्युटली. हा फोर्ट ऍक्च्युअली मध्ये जेव्हा आपण बनवण्याचं recording चालू झालं चालू होतं तर त्याला बनवता बनवता पहिलं झालं 1518 साली हा पूर्ण झाला. आधीच आणि recording हा झालेलं फोर्ट एक कुंडलिकारीवरच्या बाजूला, कुंडलिकारीवर आहे. आणि हा फोर्ट असा आहे की याच्या तिन्ही बाजूनी क्रीक आहे. म्हणजे क्रीकच्या साईडनी हा फॉर्म होतो. म्हणजे ज्वारान भाटा जेव्हा होतो की भरती आणि ओटी जेव्हा येते तर तेव्हा पाण्याची लेवल खाली वरती होत असल्याने हा तिन्ही बाजूनी समुद्राने घेरला जातो. हा फोर्टची ही माहिती आहे. त्याच्यानंतर हा 1818 सालापर्यंत हा ब्रिटिशांनी वापस घेतला आणि 1806 सालापर्यंत हा पोर्तुगीजच्या ताब्यामध्ये होता. 1806 ते 1818 या कालावधीमध्ये हा मराठ्यांच्या ताब्यात गेलेला. पण नंतर शेवटी ब्रिटिशांनी याच्यावर कब्जा केला आणि ब्रिटिशांच्या ताब्यात हा भरपूर वर्ष होता. न्यू स्कूल नाही, जुनं स्कूल आहे. समर्थ. आता आमची रेवदंडा फोर्ट बघून झालेलं आहे आणि खूप प्रचंड भूक लागली आहे. आणि आता आपण कुठे जाणार आहे? श्री समर्थ खानावळ. श्री समर्थ खानावळ. आय मीन कोकणांमध्ये तुम्हाला असे रेस्टॉरंट्स हॉटेल दिसणार नाही, ते फेमस आहेत ते खानावळ. आणि त्या खानावळ्यांपैकी पण एक खानावळची खूप खास आहे, ती म्हणजे
समर्थ खानावळ. जे की आम्ही ते लोकांना विचारलं आणि लोकांनी सांगितलं की तुम्ही रेवदंड्याला आहेत तर तुम्ही समर्थ खानावळ ट्राय केल्याशिवाय जाऊ नका. तर आता आम्ही ती ट्राय करणार आहे. आम्ही आलो आहे आत्ता समर्थ खानावळला. तर चलो लेट्स सी, बघू आता भेटतं का नाही आपल्याला जेवण. आहे का दाजी, अवेलेबल आहे का? आहे का अवेलेबल? गप 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 गप. हे आलंय का? रेकॉर्ड झालं का? हा ना रेकॉर्ड. आपल्याला काकू एकदम फ्रेश बनवून देणार आहे जे पाहिजे ते. हां चलो यार चल. तर कसं वाटतंय तुम्हाला? तर आम्ही आलोय आता रेवदंड्याला, सगळ्यात फेमस खानावळ समर्थ खानावळला. मला जर प्रश्न पडला की कुठली खानावळ ट्राय करावी तर हीच ती खानावळ, समर्थ खानावळ. इथे आम्ही खूप साऱ्या लोकांना विचारलं की बाबा आम्हाला सगळ्यात बेस्ट ऑप्शन सांगा थालीसाठी, आणि लोकांनी आम्हाला हे सजेस्ट केलं. तर आपण आता टेस्ट करूया की प्रॉन्स फ्राय कसा आहे इथला. अल्टिमेट. मस्त. आपल्या थाळी घेतलेली आहे. फ्रेश फिश आहे आणि एकदम गरमागरम आणि एकदम खरपूस फ्राय झालेली आहे फिश. आपल्या भाषेत आपण नाही म्हणत झणकेबाज. खरंच हा कंटेंट झणकेबाज आहे माहिती आहे. आणि जेवण झाल्यानंतर तर स्वीट पाहिजे. आम्हाला इकडे एक कोकणी डिश भेटली स्वीट, जे आहे पुडाची करंजी. कधी ट्राय नाही केली. आय थिंक पुडाची करंजी इथे खूप सारे लेयर्स असतात. आपण जी नॉर्मल करंजी करतो दिवाळीत त्यामध्ये फक्त एक लेअर असतो, यामध्ये खूप सारे लेयर्स आहेत. एक ट्राय करून बघूया आपण. म्हणजे करंजी आणि आपल्याकडे जो पॅटीस मिळतो त्याचं जर मिक्स केलं हायब्रिड तर हे असं तयार होईल. त्याला खूप सारे लेयर्स आहेत जे आपल्या नॉर्मल करंजीला नसतात. तर करंजी आणि पॅटीसचं मिक्स ही पुडाची करंजी. जर तुम्ही इकडे आलात तर नक्की ट्राय करा. काकू जेवण एक नंबर होतं आणि करंजी पण खूप मस्त, खूप मस्त. हा खूप. अच्छा. तर आता आम्ही चाललोय कुठे? कंदील रिसॉर्टला. येस. तर आता जेवण वगैरे झालं, जेवण एकदम मस्त होतं आणि आता कंदील रिसॉर्टला जाऊन थोडं रिलॅक्स करू आणि रिलॅक्स करून संध्याकाळी आम्ही जाऊ काशीद बीचला. बोलले करंजी ट्राय करायची का? पण एक मागवली होती मी आणि ती सगळ्यांना आवडली. जेवण थँक्स टू मी. हे आहे आमचं रिसॉर्ट कंदील
आम्ही पोहोचलोय कंदील रिसॉर्टला आणि हे बघा, हे बदमाश लोक आमच्या आधी येऊन कोकम सरबत पण संपवलं तुम्ही. ठेवले भैया. हा वा, आल्या आल्या पाहुण्यांचं स्वागत इथे कोकम सरबतने झालेलं आहे. थँक्यू. एन्जॉय करतोय की नाही? नाही, अजून मी एन्जॉय नाही केलं, म्हणजे अजून जस्ट त्यांनी मला हे दिलंय, मी टेस्ट करून बघतो. ओके. ठीक आहे, म्हणजे कोकम सरबत पिलं याच्या आधी पण. असं नाही पिलेलं. आणि असं काही नाही, विशेष काही नाही. नाही ती हॅकर आहे, तिला पासवर्ड देऊ नका वायफायचा तुम्ही. हा, तुमचे सगळे पैसे गॅप करेल ती. वा, सगळ्यात मस्त म्हणजे गर्दी नाही आहे. युट्यूब चॅनल आहे. हो, तुमच्याशीच फोन झाला का माझा? नाही का? अच्छा, रुपेश शिंदे. रुपेश शिंदे. हाँ चलो. यस. छान जागा शोधते. अरे नको सांगू रे तिला, नको सांगू, तू नको देऊ पासवर्ड तिला भाऊ, नको देऊ. डेंजर पोरगी ती खूप. तर कसं वाटतं मित्रांनो? तो मुमेंट आलाय ज्याची आम्ही सगळे वाट बघत होतो, म्हणजे बर्थडे सेलिब्रेशनचा. तर आज आहे पूजाचा बर्थडे आणि यापेक्षा कुठला स्पेशल मुमेंट नसणार जेव्हा आम्ही सगळे सोबत आहोत. आणि सोबत अमोल आणि नेहा पण आहे. अमोल आणि नेहा पण आमच्या सोबत आहे. सगळ्या इच्छा पूर्ण हो. जसे की वहिनी सगळे काय म्हणतात त्याला, सगळे थ्रिलिंग टास्क सगळे कंप्लीट करते वहिनी प्रत्येक ट्रिपमध्ये. तर ह्या पण ट्रिपमध्ये ना वहिनीने काहीतरी असं थ्रिलिंग असं केलं पाहिजे की जेणेकरून ते लक्षात राहील. ज्या लास्ट इयरमध्ये 23 मध्ये पूजाने एवढी मेहनत घेतली आणि ती परत फिट झाली, तर 24 मध्ये अजून मी पूजाला विश करतो की ती अजून फिट व्हावी, फिट अँड हेल्दी. दॅट इज माय विश फॉर हर. हॅपी बर्थडे. वर्षी हिचं क्लिनिक अजून एक उघडावं किंवा हिने स्वतःचा मोठा दवाखाना टाकावा अजून. वहिनीच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, हीच इच्छा आहे माझी. तुम्ही सर्वांनी जी मला मदत केली हा बर्थडे स्पेशल करण्यासाठी, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार. साठी अजून स्पेशल काय, तर वहिनीसाठी मला वाटतं अजून स्पेशल म्हणजे तिने अजून एक्साइटिंग गोष्टी कराव्या लाईफमध्ये, जे ती कमी टाईम द्यावा क्लिनिकमध्ये, म्हणजे द्यावा टाईम ऑब्व्हियसली तिकडे पण अजून जास्त एक्साइटिंग गोष्टी तिने कराव्या लाईफमध्ये. त्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा आहे. थँक्यू. ती एकच प्रार्थना आहे, तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि तुला निरोगी आयुष्य लाभो. आता जे वॉच घातलेले
तर त्याचा फक्त या वर्षी येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुझ्या आयुष्याच्या फिटनेससाठी थोडासा त्याचा वापर करावा, ना की फक्त आपण टायमिंग त्याच्यात बघावं. तर एवढी माझी एक इच्छा आहे की ते तू पूर्ण या वर्षी केली पाहिजे.